मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पॉडकास्ट मालिकेची घोषणा केलेली आहे आणि या पॉडकास्टला आता सुरुवात झाली आहे. नमस्कार. नमस्कार. आज या आषाढी वारीच्या पवित्र पर्वात आपण भेटतोय. महाराष्ट्राची माती टाळचिपळ्यांच्या नादात, विठ्ठलनामाच्या गजरात, वारकऱ्यांच्या पायरवानी पुनीत झालेली माती आहे. या काळात आत्ताच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सुरू करतायत संवाद आपल्याशी. ते केवळ पॉडकास्ट नाही आहे, तर ते करतायत एका स्मरण यात्रेचा आणि भविष्यवेधाचा आरंभ. आणि या यात्रेचं नाव आहे महाराष्ट्र धर्म. आता महाराष्ट्र धर्म म्हणजे केवळ घोषशब्द किंवा घोषवाक्यातला शब्द नाही. ती आहे एक मूल्यसंहिता, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक, जी सांगते की आपण कोण आहोत, महाराष्ट्राचा इतिहास काय आहे आणि आपली भविष्याची स्वप्न नेमकी काय आहेत आणि कोणती आहेत. आणि या संवादाचा प्रवास असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासमवेत. साहेब नमस्कार. नमस्कार. आणि जे केवळ महाराष्ट्राचा कारभार चालवत नाहीत, तर इथल्या कडेकपारीतला श्वास, त्यातला इतिहासाचा ध्यास बाळगून भविष्याचा वेध घेत आहेत. देवेंद्रजी, पहिल्यांदा वारीच्या पवित्र पर्वावरती ही मालिका सुरू केल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन, आपल्याला धन्यवाद. आणि आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे काही या निमित्तानं, की आज लाखो वारकरी देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर अशा वारीत चाललेले आहेत. अभंग गात, हे कपाळाला गंध लावून हृदयात विठ्ठल ठेवून निघालेले आहेत. आता ही यात्रा भक्तीची आहेच, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या, पण ती महाराष्ट्राच्या इतिहासाचे प्रतीक आहे. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की महाराष्ट्र कसा काय झाला, या आपल्या भूमीचा भाग, अशा भूमीचा भाग म्हणजे पवित्र भूमीचा भाग, जिथं रामायणापासून म्हणजे प्रभू रामचंद्रापासून तर शंकराचार्यांच्यापर्यंत आणि ज्ञानेश्वर नामदेवांपर्यंत हजारो वर्ष संत, ऋषी, ईश्वरी अवतार, विचारवंत अलीकडच्या काळात येत गेले. ही एवढी भूमी पवित्र का? चक्रधरांनी सुद्धा या भूमीला पवित्र भूमी म्हटलेली आहे आणि इथंच वास्तव्य करावं असा आदेश दिलेला आहे. तर हे आम्हाला सांगा. पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र धर्म हा जो काही पॉडकास्ट मी सुरू करतो आहे, त्याच्यामध्ये त्याच्या सुरुवातीकरता मोरे सर आपल्यासारखा व्यक्ती मला सापडला. धन्यवाद. याचं कारण या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये, साहित्यामध्ये देवभूमी म्हणून इथला, संतभूमी म्हणून इथला, वीरभूमी म्हणून इथला जो विचार आहे, त्याच्यामध्ये जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रापुढे वेळोवेळी मांडण्याचं काम तुम्ही केलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारची ही सुरुवात आज आपण करतो आहोत. आपण जो प्रश्न विचारला तो खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे याचं उत्तर शोधायचं असेल तर मागे जावं लागेल. जी. त्या पायवाटांवर जिथे कधी देव रमले होते. नक्की. महाराष्ट्राची कहाणी सुरूच होते ती देवाच्या पावलांनी. रामायणात याचा उल्लेख आहे. वनवासात असताना श्रीरामांनी दंडकारण्यात प्रवेश केला. आजच्या विदर्भात आणि नाशिकच्या भागात घनदाट जंगलांचा विस्तार होता. पंचवटी सर्वज्ञात अशा प्रकारचा परिसर
तो नुसता पुराणातला एक शब्द नाही आहे. दंडकारण्यच नाही फक्त ते, करेक्ट. आणखीन काही आहे. तो रामायणातल्या जिवंत भूगोलाचा भाग आहे. जी जी. हेच ते ठिकाण जिथे लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा काढली, जिथे रावण साधू वेशात आला, सीतामाईला फसवून पळवून घेऊन गेला, धर्म अधर्माचा संघर्ष तीव्र झाला, तो इथेच. जी. परवा कुंभमेळ्याच्या तयारीला गेलो होतो तेव्हा हा इतिहास डोळ्यासमोर उभा झाला माझ्या. सत्याचा जय होत असतो हे राम रावणाच्या युद्धाचे सार आपण वर्षानुवर्ष सांगत आलो आहोत. महाभारतात सुद्धा महाराष्ट्राचीच भूमी आहे. विदर्भ हा तो भाग आहे जिथे दमयंतीची गोष्ट घडली. कोकणातील गुहांमध्ये अर्जुन ध्यानात बसला असं लोककथांमध्ये सांगितलं जातं. त्याला दिव्यास्त्र प्राप्त करायची होती. महाभारतातल्या कृष्णकथेचा रमणीय भाग घडतो तोही विदर्भातच. राजकन्या रुक्मिणी पत्र लिहिते कृष्णाला आणि हे पत्र वाचताच तो धावत येतो कौंडिण्यपुरात. आजची तरुण मुलं मेल करतात प्रेमाचे, पण कित्येक शतकापूर्वी अशा प्रकारे अतिशय विशुद्ध प्रेमाने आणि भक्तीने वाहून घेतलेल्या रुक्मिणीने एक साधं पत्र पाठवलं. सर, एक थोडंसं तुम्हाला इंटरफेअर करतो. सुदेव नावाचा ब्राह्मण होता, त्याच्याकरवी ते पत्र कृष्णाने रुक्मिणीला पोस्ट केलं. केलं. करेक्ट. आणि लगेच कृष्ण त्या ठिकाणी पोचतात आणि खऱ्या अर्थानं रुक्मिणीची सुटका करून भरधाव वेगानं त्या रथातनं ते रुक्मिणीला घेऊन जातात. आणि मोठे बंधू आलेल्या सगळ्या जे काही त्या ठिकाणी आक्रमक आहेत, आक्रांत आहेत, त्यांना थांबवण्याचं काम करतात. हेही विदर्भाच्याच भूमीत घडलेलं आहे. जी. पांडव वनवासातील अज्ञात वासात राहिले ते चिखलदऱ्यात. जुलमी राजवट किचकाची ती उधळून लावली निर्धन पांडवांनी. असत्यावर सत्याने मिळवलेल्या विजयाची एक रोमहर्षक कहाणी आहे. म्हणजे महाराष्ट्राची ही भूमी पुराणांमध्येही आहे. अतिशय पवित्र अशा प्रकारचं स्मरण याचं सातत्याने होतं. जी. सर, मी फक्त थोडी पुस्ती जोडतो. ती पुस्ती अशी आहे की संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ शैली ज्याला म्हणतो आपण, रीती, ती वैदर्भीय रीती मानली गेली आहे. म्हणजे साहित्याला सुद्धा विदर्भाचं म्हणजे महाराष्ट्राचं फार बरोबर मोठं योगदान आहे. खरंय. भगवान बुद्धही महाराष्ट्राच्या भूमीत विजयातून नाही तर शांततेतून पोचले. ते स्वतः इथे कधी आले नाहीत, पण त्यांचे शब्द आले आणि लोकांनी त्यांना ऐकलं. अजिंठ्याच्या शांत डोंगर रांगांमध्ये भिक्षूंनी त्यांच्या कथा दगडात कोरल्या. जी. एका राजकुमाराच्या कथा ज्याने शांतीसाठी सर्व काही सोडलं आणि जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. महाराष्ट्राने भगवान गौतम बुद्धांचे शब्द फक्त ऐकले नाहीत, त्यांना जपलं. गुफांमध्ये, स्मृतींमध्ये आणि आत्म्यातही. आजही जेव्हा तुम्ही त्या प्राचीन भिंतीसमोर उभे राहता तेव्हा असं वाटतं जणू भगवान गौतम बुद्ध अजूनही हलकेच बोलत आहेत. वा. महाराष्ट्रातल्या दैवी ऊर्जेमुळे इथे सत्याचा, विश्वाचा शोध घेणारे साधक, संत, विचारवंत आले आणि रमले. शंकराचार्य अवघ्या 8व्या वर्षी घर सोडून भारतभर फिरले. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम चा शोध घेणारे त्यांचं एक महत्त्वाचं पीठ त्यांनी इथेच स्थापन केलं. करवीर म्हणजे आजचं कोल्हापूर, जिथे साक्षात महालक्ष्मीचा निवास आहे. महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा एक दुवा आहे. तो दैवी प्रवासाचा अंतिम मुक्काम आहे. पुढे तर मातीनेच बोलायला सुरुवात केली, ती संतांच्या माध्यमातून. जी. 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभाव पंथ जातीपातीला सरळ नाकारणारा हा पंथ होता. त्यांची शिकवण साधी होती, मराठीत लिहिलेली. सर्वसामान्यांसाठी ते केवळ भक्ती शिकवत नव्हते, ते शिकवत होते जीवनशैली आणि न्याय.